खरं सांगायचं तर मी सीरियलमधनं आता रिटायरमेंट घेतली आहे. कारण मला ती दगदग आणि माझं कुटुंब हे पुण्यात आहे. कलाक्षेत्र आणि सामान्य प्रेक्षक किंवा सामान्य जनता म्हणूयात की ह्यांच्यामधला दुवा सॉलिट्यूड आहे. मी आई-बाबा आम्ही केरळला गेलो होतो. त्याच्यानंतर 2-3 वर्षातच माझे आई-बाबा गेले. पण ती आमची खूपच अविस्मरणीय ट्रिप होती. आपल्याकडनं काही वेगळं घडू नये किंवा कुठेही निळू फुले या नावाला धक्का लागू नये ह्याचा सतत तुम्ही एक प्रयत्न करत असता आणि ती इमेज खूप सांभाळावी लागते. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आणि मला खरं तर हे खूप सांगायला आनंद होतो आहे की अभिनय क्षेत्रात ना खूप अभिनेत्री असतील किंवा अभिनेता असेल, हे कलाक्षेत्रात तर आपलं नाव वर्चस्व जे असतं ना ते गाजवतातच. पण असेच काही अभिनेत्री किंवा काही अभिनेते हे व्यावसायिक क्षेत्रात देखील अव्वल कामगिरी करतात आणि असंच काही घेऊन आपल्यासोबत गार्गी ताई आल्यात. ताई कशा आहात? मी मस्त, थँक्यू. खरं तर सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन. आणि काय घेऊन आलात हे तुम्हीच प्रेक्षकांना सांगा आणि कशा पद्धतीचं आहे? मुळात सॉलिट्यूड हा एक हॉलिडे ॲप आहे. सॉलिट्यूड हॉलिडेज रिसॉर्ट असं आम्ही आत्ताच नितीन नवने म्हणून आणि आम्ही दोघांनी मिळून ते केलं. काय असतं ना, आपण स्वप्न खूप बघतो पण पूर्ण करण्यासाठी पाठबळ लागतं. जे नितीननी खंबीरपणे माझ्या मागे उभा राहून त्यांनी ते सगळं माझं स्वप्न पूर्ण करण्यास मला मदत केली. आणि खूप दिवसांपासून, खूप वर्षांपासून खरं तर मी ठरवते आहे की फक्त अभिनय हा आपला व्यवसाय नसू शकतो. त्याच्याबरोबर सेकंड इन्कम किंवा इन्कम सोर्स आपण म्हणू की तो झाला पाहिजे. आणि माझ्या लक्षात आलं की मला कुकिंग आणि फिरणं ह्या 2 माझे पॅशन आहेत. कुकिंगचं सगळीकडेच आता इतकं ते यूट्यूबवर आणि ह्याच्यावर त्याच्यावर झालं आहे. मला असं वाटलं की का नाही आपण एक हॉलिडेज असं काही करू शकतो की ज्यांनी मेक माय ट्रिपसारखा ॲप पण तो होईल आणि त्याच्याबरोबरच आपण टूर्सही प्लॅन करू शकू. सो येस, आता ते होतं आहे. खूप छान. पण हे स्वप्न कधी पाहिलेलं आणि ते आत्ता कशा पद्धतीने सत्यात उतरलं? स्वप्न खूप वर्ष पाहते आहे. खूप वर्ष वेगवेगळ्या प्रकारे मला वेगवेगळं काहीतरी करायचं होतं की पण अगेन मी म्हटलं ना की आत्ता 7-8 वर्षानंतर पुन्हा खरं सांगायचं तर मी सीरियलमधनं आता रिटायरमेंट घेतली आहे. कारण मला ती दगदग आणि माझं कुटुंब हे पुण्यात आहे आणि मुंबई किंवा इतर कुठेही मी सतत आता 10 वर्ष जवळपास सिरियल करते आहे आणि कुटुंबापासून खूप लांब आहे. तर मला असं वाटलं की आता पुण्यात कुठेतरी आपण शांत आपलं एक कौटुंबिक आयुष्यही जगूयात आणि त्याचबरोबर आपलं पॅशन आता पुढे नेऊयात. त्या दृष्टीने जवळपास 7-8 वर्षानंतर नितीनच्या मदतीने हे सत्यात उतरलं. पण हा थॉट आला कधी ताई? असं होतं ना की आपण विचार खूप करतो की आपण हे करूया ते करूया, पण असं खूप वेळानंतर आपण ठरवतो की नाही आता हे करायचंच. तर ती वेळ कधी होती? ती आत्ताच एक 8 महिन्यापूर्वी आली. कारण खरं तर डोक्यात आणि मनात चालूच होतं. पण हे सगळं पाठबळ उभं करायला एक आर्थिक मदत लागते. आणि कुठेतरी मला नितीनशी बोलताना, म्हणजे नितीन राष्ट्रवादी आमचे अजितदादा गट आहे, त्याचा प्रदेश उपाध्यक्ष आणि मी सुद्धा आहे. तर अनेक मिटिंग्ज आणि अनेक गप्पांमधनं लक्षात आलं की अरे त्यालाही तेच करायचं आहे जे मला करायचं आहे. सो मी म्हटलं की आपण वेळ नको वाया घालवायला आणि आपण ते सुरू करूयात. पण असं विचारेल की खूप ट्रॅव्हल ॲप ऑलरेडी आहेत, पण हा काहीतरी वेगळा आहे. तर ते वेगळं पण नेमकं काय? मुळात काय आहे, कस्टमाइज जरी आपण करत असलो तरी कुठेतरी कलाक्षेत्र आणि सामान्य प्रेक्षक किंवा सामान्य जनता म्हणूयात की ह्यांच्यामधला दुवा सॉलिट्यूड आहे. कारण काय होतं, त्यांच्याबरोबर जाणं, त्यांच्या आठवणी आपण ते जेव्हा शेअर करतात तेव्हा ऐकणं, ही एक मजा असते. आपण शक्यतो असं होतं आता इन्स्टामुळे खूप जवळ आलेत कलाकार, पण रिचेबल नाही आहेत. तर सॉलिट्यूडनी ते केलं की कलाकार म्हणून माझं असणं, माझ्या ओळखीमुळे कलाकारांबरोबर टायअप्स करणं आणि नॉर्मल जनतेला, प्रेक्षकांना जे कलाकारांचे आमचे फॅन आहेत त्यांना आमच्याबरोबर असं काहीतरी हॉलिडे करायला मिळणं, इट्स फन. आणि माझं असं म्हणणं आहे की आम्हाला पण त्यांच्यापर्यंत पोचता येतं.
त्यांच्या काही गोष्टी ऐकता येतात, आमच्या काही गोष्टी शेअर करता येतात. सो सॉलिट्यूडकडनं हे वेगळेपण आहे सॉलिट्यूडचं. पण कलाकारांसोबत टायअप करणं हे किती कठीण झालेलं. मी खरं सांगू, मला नाही कठीण झालं. खरंच त्यांनी सगळ्यांनी जेव्हा मी सांगितलं की हे आपण करतो आहोत आणि असे टूर्स आपण वर्षभर कलाकारांबरोबर करतो, तर सगळेच उत्साहात तयार झाले की नाही नाही चला करूयात आणि मजा येईल. सो मला नाही तसा त्रास झाला. पण ताई, आठवणीतली एक ट्रिप कोणती आहे? मी आईबाबा आम्ही केरळला गेलो होतो. त्याच्यानंतर 2-3 वर्षातच माझे आईबाबा गेले. पण ती आमची खूपच अविस्मरणीय ट्रिप होती आणि खूप मजा आली आम्हाला त्यांच्याबरोबर. पण एक अशी बाबांसोबत गेलेल्या ट्रिपची किंवा बाबांसोबत कुठेही गेलेली ती आठवण काय सांगा? बाबाबरोबर मी लहानपणी काश्मीरला गेले होते आणि मला एवढंच आठवतं, म्हणजे त्यावेळी आपल्याला आपल्या वडिलांची लोकप्रियता माहिती नसते ना. महाराष्ट्रात ती होतीच, पण महाराष्ट्राबाहेर काय आहे ते मला काश्मीरच्या ट्रिपमध्ये कळलं की प्रचंड गर्दी त्यांना बघायला आणि लोक ओळखत होती त्यांना. खरं तर काश्मीरसारख्या ठिकाणी बाबाला म्हणजे मला असं वाटलं की तिथे का ओळखतील ना, म्हणजे पण फारच म्हणजे मला तिथे कळलं की नाही. पण काही एक वेगळा प्रश्न विचारते की स्टार किडचं दडपण हे कुठेतरी असतं. हो गं, असतं, नेहमीच असतं. आपल्याकडनं काही वेगळं घडू नये किंवा कुठेही निळू फुले या नावाला धक्का लागू नये ह्याचा सतत तुम्ही एक प्रयत्न करत असता आणि ती इमेज खूप सांभाळावी लागते, जी मला असं वाटतं की सुदैवाने टचवूड पण माझ्याकडनं ती मी खूप प्रयत्न करते की त्यांच्या नावाला कुठेही माझ्याकडनं धक्का लागू नये. नक्कीच. आणि ते आम्हाला त्याने म्हणजे सातत्याने दिसत असतं की ताई तुम्ही खूप म्हणजे त्यांच्या पावलांवर पाऊल देऊनच चालत असतात. जर बाबांसाठी आज काही सांगायचं असेल तर काय सांगा? मला नेहमी वाटतं की तो नेहमी म्हणायचा की माणुसकी जपूयात. स्टारडम, पैसा किंवा लोकप्रियता ही येत असते, जे आत्ता आपण विसरत चाललो आहे. म्हणजे व्हर्च्युअल जगामध्ये आपण ना खूप दूर होत चाललो आहोत. तर माझं असं म्हणणं आहे की म्हणजे कोरोनामध्ये ते जाणवलंच, पण माणसाला माणूस भेटला पाहिजे आणि त्याच्यामधली माणुसकी जपता आली पाहिजे त्यांना. खूप महत्त्वाचं आहे. पण आता ॲपबद्दल एवढं सगळं सांगितलं तर प्रेक्षकांना काय आव्हान करणार? माझं असं म्हणणं आहे की प्लीज तुम्ही सॉलिट्यूडच्या खरंच एखादी टूर तुम्ही बुक करा आणि अनुभव घ्या. कारण काय असतं, कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधला दुवा सॉलिट्यूड म्हणून येतो आहे. तर त्याचा अनुभव तुम्हीही घेतला पाहिजे. पण तो अनुभव तुम्हाला जोपर्यंत तुम्ही बुक करणार नाही एखादी टूर, तोपर्यंत तो अनुभव तुम्हाला मिळणार नाही. नक्कीच. आणि सगळेच जण आनंद घेतील. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.